नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। आता आईसाहेब खरं ह्या तुम्ही नेहमी पप्पासाहेबांनी संघर्षात सुरुवात केलेली होती, त्या संघर्षासोबत आहे। आता या निवडणुकीकडे कसं बघताय खरं तुम्ही? निवडणूक जी आहे त्याकडे या प्रकारे बघते की निर्णय आम्ही घेतला, त्यातून आम्ही फक्त आमचं म्हणजे या जनतेचा विकास व्हावा, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात। अजून सुद्धा समस्या सुटल्या नाहीत, त्याच अजून वर्षणगणती चालू आहे, तर त्यासाठी निधी लागतो। इतक्या वर्षात मग निधी म्हटलं तर तसं आपल्याला माहिती आहे की अजितदादा हे उपमुख्यमंत्री तर आहेच, पण महाराष्ट्राची तिजोरी त्यांच्या ताब्यात आणि त्यांनी शब्द दिला की आपल्याला कुठल्याही प्रकारचं ते म्हणजे निधी कमी पडून देणार नाहीत आणि त्यामुळे इथला विकास निश्चित होणार, कारण पैशाचं सोंग कोणाला आणता येत नाही आणि निश्चितच आम्हाला निधी द्यायचं त्यांनी दिलंय की आपला इथला विकास करायचा, त्यांनी शब्द दिलेला आहे आणि अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, आपल्याला माहिती आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना जी अतिशय मोठी की त्याच्यावरती आता परवा बिहारचं सुद्धा इलेक्शन लढलं गेलं आणि जिंकलं गेलं, ती आपल्या महाराष्ट्रात त्यांनी 2 वर्षापासून ते राबवत आहे। निश्चितच आपलं यश आहे आणि त्यांचा आपला आम्हाला पाठिंबा आहे पूर्ण। आता तुम्हाला खरं उमेश पाटलांनी त्याच दिवशी पक्षप्रवेश करताना संपूर्ण अधिकार स्थानिकचे तुम्हाला दिलेले आहेत, मग जर समजा ह्याच्यामध्ये आता 4 पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, जर युती करायची म्हणलं तर तुम्ही म्हणजे भूमिका काय असणार? खरं भूमिका म्हणजे जी आपल्या जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आणि सकारात्मक आणि चांगल्या विचारांनी जर कोणी बरोबर येत असेल तर आम्ही असा विचार करू। आज फॉर्म भरायचा आहे, छाननी होईल आणि माघार घ्यायचा अजून मिळेल आणि त्यामध्ये पण किती म्हणजे असं आघाडी युत्या काय होतील, ज्याला वाटतंय की अकलूजचा विकास व्हावा ते बरोबर झाली युती तर शक्य नाही, तर स्वतंत्र तर निर्धार केलेलाच आहे। सगळे उमेदवार तर आहेतच ना आमच्या तयारच। चालतंय, धन्यवाद।